खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा झटका हा असा काही महाविकास आघाडीच्या लोकांना लागलाय की ते त्यातनं सावरूच शकलेले नाही। जोर का झटका धीरे से लगा अशी अवस्था काँग्रेसची झाली। हीच अवस्था उभाटा सेनेची, अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, म्हणजे शरद पवार गटाची। आणि म्हणून ही मतांची चोरी नाही, ही पराभूतांची मुजोरी आहे। ह्या पराभूत झालेल्या पक्षांची मुजोरी आहे। मी तर म्हणेन ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा एका अर्थाने डागाळण्याचं काम ही काँग्रेसची मंडळी करतायत, तर याचं वर्णन ही महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। ही मतांची मुजोरी नाही आहे, ही आपल्या महाराष्ट्राशी त्यांनी केलेली हरामखोरी आहे। आणि याचं कारण आहे, प्रेझेंटेशन कसलं करताय मग सांगा। त्या दिवशीच्या मतदानाच्या वेळात प्रत्येक तासाला पूर्ण राज्याचं मतदान किती झालं आपण आकडे बघाल तर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 असं 5 ते 6 जवळजवळ प्रत्येक तासाला सुरुवातीला कमी, नंतर 1-1 कोटीच्या वर एका तासामध्ये मतदान झालं। मग शेवटचं 5 ते 6 जे 60-70 लाख झालं ते त्याच रेशिओमध्ये आहे। सुरुवातीला कमी, मग बरोबर, आणि करत 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 शेवटला कमी। नैसर्गिक प्रवाह आहे। मग याचं उत्तर राहुल गांधीजी देतील का? तुम्ही पराभूत झाल्यावर तुम्ही रडाल, हे आम्हाला मान्य आहे, पण प्रेझेंटेशन करताय तर प्रत्येक तासाला किती मतदान पडत होतं? पहिला प्रश्न आहे, याचं तुम्ही उत्तर आम्हाला द्या।